सो गुड आफ्टरनून. आता आपण सर्व जॉईन झाले असं अज्युम करून आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करू. मी जसं सांगितलेलं आहे की प्रेझेंटेशन झाल्यावर शक्यतो कोणाला जॉईन होता येत नाही, कारण की हे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर आहे. ते कदाचित प्रेझेंटेशन सुरू झाल्यावर अलाउ करत नसेल. ओके, तर आपण आता ऑटोकॅडचं जे थर्ड लेक्चर आहे त्याला सुरुवात करू. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ऑटोकॅडचे फायदे काय काय आहेत, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटोकॅड. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की विथ ऑटोकॅड वी कॅन ॲक्च्युली यूज द कलर्स, वी कॅन ड्रॉ दी ड्रॉइंग in a relaxed mode. There is no need of standing continuously in front of the computer. In relaxed position we can draw the things. म्हणजे आपण बसून ड्रॉइंग काढू शकतो, आपण कलरचा वापर करू शकतो. देन ट्रान्सपोर्टेशन ऑफ द ड्रॉइंग इज व्हेरी इझी. यू कॅन अटॅच द ड्रॉइंग टू द ईमेल अँड यू कॅन ट्रान्सपोर्ट इट एनीवेअर. दॅट इज ऑल्सो व्हेरी इझी. आपण कशालाही अटॅच करू शकतो आणि ते ट्रान्सपोर्ट करू शकतो, ते पण इझी आहे. आणि मॉडिफिकेशन इज ऑल्सो व्हेरी इझी. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट the software is available everywhere and PC is also available everywhere. म्हणजे 15-20 वर्ष अगोदर कसं होतं की कॉम्प्युटर्स खूप कॉस्टली होते, सॉफ्टवेअर खूप कॉस्टली होतं, पण आता कंपन्यांनी सॉफ्टवेअर फ्रीमध्ये दिलेलं आहे. PC प्रत्येक कंपनीमध्ये लॅपटॉप PC अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आता आपण एक्सटेन्सिव्हली ऑटोकॅडनेच ड्रॉइंग काढतो. ठीक आहे, तर हे आपण ऑटोकॅडच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की ऑटोकॅडची स्क्रीन कशी असते, ऑटोकॅड सॉफ्टवेअर कसं उघडायचं आणि त्याची स्क्रीन कशी असते. ठीक आहे, तर आपण आता याच्या समोरचा भाग पाहू. ऑटोकॅड ओपन करायसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर डबल क्लिक करायचं ऑटोकॅडच्या आयकॉनवर. ऑटोकॅडच्या आयकॉनवर डबल क्लिक केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल. याच्यामध्ये मेट्रिक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मेट्रिकचा अर्थ होतो ऑल डायमेन्शन्स इन MM, मिलीमीटर्स. फीट इंचेस जे आहे ते सोडून द्यायचं आणि MM वाला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर हे जे मेनू आहे याला आपण पुल डाऊन मेनू बार म्हणतो. पुल डाऊनचा अर्थ असा होतो की आपण जर त्याला पकडलं तर तो वरतून खाली येतो, त्याला आपण पुल डाऊन मेनू बार म्हणतो. आपण जर एखाद्या टूल बारला असं ड्रॅग केलं तर याला आपण फ्लोटिंग टूलबार किंवा डॉक्ट टूलबार असं म्हणतो. डॉक्ट म्हणजे जहाजाने नांगर टाकलेला आहे त्याला आपण डॉक्ट पोझिशन म्हणतो. आणि असं जर तुम्ही ओढून याला मधात आणलं तर त्याला फ्लोटिंग टूलबार असं म्हणतात. हा झाला फ्लोटिंग टूलबार. त्याच्यामध्ये ग्रॅब बार असतो, त्याला तुम्ही पकडायचं आणि ओढायचं. ओढल्यावर जर ब्लॅक कलरच्या एरियामध्ये, ड्रॉइंग एरियामध्ये तुम्ही त्याला ओढून आणलं तर दॅट इज कॉल्ड ॲज फ्लोटिंग टूलबार. आणि हा याची डॉक्ट पोझिशन आहे, ही याची डॉक्ट पोझिशन आहे आणि ही याची फ्लोटिंग पोझिशन आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो, टूलबार मॅनिप्युलेट करू शकतो, म्हणजे टूलबारचा वापर करू शकतो. आता हे का महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल, सर ही एवढी शिल्लक गोष्ट तुम्ही कशासाठी सांगून राहिले, खूपच चिल्लर गोष्ट आहे. ती चिल्लर नाही आहे, कारण की आपल्याला हे टूलबार जे आहेत ते वेळोवेळी ऑन ऑफ करायचे असतात. आपल्याला जर ते ऑन ऑफ करता नाही आले तर काय होईल, टूलबार्स मध्ये आपण हरवून जाऊ, म्हणजे आपल्याला सुचणारच नाही की काय करायचं आहे. तर आपल्याला जेवढे कामाचे टूलबार्स आहेत तेवढेच फक्त ऑन ठेवायचे आहेत, बिनकामाचे जे आहेत ते ऑफ करता आले पाहिजे, जेणेकरून आपल्याला ड्रॉइंग पण व्यवस्थित काढता आलं पाहिजे आणि अनावश्यक टूलबार्स आपल्याला अवेलेबल नसले पाहिजे. नाही तर आपलं काय होईल की आपल्याला सुचणारच नाही, कारण की तुम्ही लर्निंग फेज मध्ये आहात. त्याच्यामुळे जर अनावश्यक टूलबार झाले तर तुम्हाला काय होईल, पहिलेच कॉन्फिडन्स कमी आहे आणि त्याच्यानंतर जास्त जर टूलबार झाले तर कदाचित तुमचा कॉन्फिडन्स आणखी लो होऊन जाईल. म्हणून आपल्याला हे फ्रिक्वेंटली ऑन ऑफ करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण डॉक्ट आणि फ्लोटिंग टूलबार जे आहे त्याच्यामध्ये स्विच करता आलं पाहिजे आपल्याला. तर डॉक्ट आणि फ्लोटिंग याचा अर्थ मी तुम्हाला ऑलरेडी समजावून सांगितलेला आहे. डॉकचा अर्थ होतो जेव्हा जहाज बंदरावर असते, नांगर टाकलेलं असते, अँकर टाकलेलं असते, दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉक्ट पोझिशन ऑफ द टूलबार. आणि जेव्हा आपण समुद्रामध्ये जातो त्याला फ्लोटिंग कंडिशन ऑफ द शिप किंवा बोट असं म्हणतात. तर सध्याचं जे टूलबार आहेत ते डॉक्ट पोझिशन मध्ये आहेत, म्हणजे ते कुठेतरी फिक्स झालेले आहेत. आणि जेव्हा आपण त्याला ओढून ड्रॅग करून आपण जेव्हा मधात आणतो त्याला फ्लोटिंग कंडिशन असं
म्हणतात. ठीक आहे. आता हा आपल्याला रेक्टँगल काढायचा होता. हा रेक्टँगल आपण कसा काढतो, तर हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी काढतो. आता मी हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण क्लॉकवाईज डायरेक्शननी सुद्धा काढू शकतो, पण डिफॉल्ट सिस्टीम जी आहे ऑटोकॅड मध्ये, जी डिफॉल्ट सिस्टीम आहे ती अँटी क्लॉकवाईज आहे. त्याला तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे जसं घड्याळ आपण आणलं घरी, त्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं दाखवलेले आहेत, पण आता सध्या 12 वाजले आहेत किंवा 1 वाजलेला आहे, तर तुम्ही चेंज करू शकता. डिफॉल्ट त्याच्यात 10 वाजून 10 मिनिटच आहे. तर हे चेंज आपण करू शकतो आणि हे चेंजेस आपल्याला करता येतात. तर त्याच्यामुळे आपण ते चेंजेस न करता आपण डिफॉल्ट सिस्टीम जशी आहे तशाच पद्धतीने आपण ते काढायचं आहे. तर आता आपल्याला हे कसं काढायचं आहे, तर A to B, B to C, C to D आणि D to A अशा पद्धतीने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला हे ड्रॉइंग काढायचं असतं. अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज काढल्याने काय होतं की आपण एक्झॅक्टली ऑटोकॅडची जी सिस्टीम आहे त्यालाच फॉलो करतो. त्याच्यामुळे आपल्याला ती सिस्टीम चेंज करायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे आपण मॅक्सिमम जे ड्रॉइंग आहेत, जे आता आपण येणाऱ्या वीकमध्ये आपण शिकणार आहे, ते मॅक्सिमम ड्रॉइंग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननीच काढणार आहे. आता राहिला प्रश्न की हे A to B हे अंतर किती आहे, तर हे 5 युनिट्स आहे. पण हे युनिट्स म्हणजे किती आहे, MM आहे की सेंटीमीटर आहे की मिलीमीटर आहे की फूट आहे की इंचेस आहे की किलोमीटर आहे. तर हे मेकॅनिकल ड्रॉइंग आहे आणि आपण काय केलं, डिफॉल्ट जे घेतलेलं आहे ते मेट्रिक सिस्टीम घेतलेली आहे. मेट्रिक सिस्टीम मध्ये ऑल डायमेन्शन्स इन MM असतात. इथे असतो 5चा अर्थ 5 मिलीमीटर्स, 3चा अर्थ 3 मिलीमीटर. मी जर 50 म्हटलं तर 50 मिलीमीटर होईल, 100 म्हटलं तर 100 मिलीमीटर होईल, 500 1000 म्हटलं तर 1000 मिलीमीटर होईल, 5000 म्हटलं तर 5000 मिलीमीटर्स होतील. तर याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला आकडा सांगेल, युनिट सांगेल. 50 घ्या, 100 घ्या, 200 घ्या, 500 घ्या. तर ते 500 म्हणजे 500 मिलीमीटर, 50 म्हणजे 50 मिलीमीटर, 5 म्हणजे 5 मिलीमीटर. ते बा फूट मध्ये आहे की इंचेस मध्ये, याची काळजी करायची गरज नाही. कारण की ऑलरेडी आपण जे ऑटोकॅडचं टेम्पलेट चालू केलेलं आहे ते मेट्रिक युनिट मध्ये चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे ते मेट्रिक मध्ये म्हणजे मिलीमीटर मध्ये राहील. ठीक आहे. आपल्याला आता कार्टेशियन कोऑर्डिनेटनी हे काढायचं आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेटचा यूज करायचा आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेटचा यूज करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला काय करावं लागतं की पहिले आपण या A ला 0 0 असं अझ्युम करतो, गृहीत धरतो. अझ्युम करणं म्हणजे गृहीत धरणं. म्हणजे आपण काय करू, या A ला असं समजू की हा आपला 0 0 आहे, ओरिजिन आहे. आणि या ओरिजिन पासून आपल्याला एक्स ऍक्सिस वर उजवीकडे जायचं आहे, राईट हँड साईडला जायचं आहे. एक्स ऍक्सिस वर आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. हे ट्रॅव्हलिंग कोणत्या डायरेक्शनला आहे, एक्स ऍक्सिसला आहे. किती अंतर जायचं आहे, 5 अंतर जायचं आहे. म्हणजे A पासून आपण B वर गेलो. हा आपला 0 0 होता, A पासून आपण B वर गेलो. तर B चे कोऑर्डिनेट्स काय येतील, तर एक्स ऍक्सिस वर आपण चालतोय, एक्स ऍक्सिस वर y कोऑर्डिनेट 0 असतात. त्याच्यामुळे B चे कोऑर्डिनेट्स A पासून येतील 5, 0, 5, 0. मग काय करायचं, तुम्हाला हा ओरिजिन जो आहे तो शिफ्ट करायचा आहे. शिफ्ट करायचा आहे तर काय करायचं, हा B ला नवीन ओरिजिन अझ्युम करायचं. आता B हा तुमचा 0 0 झाला आणि आता तुम्ही B पासून C कडे चाललेले आहेत. C कडे चाललेले आहेत म्हणजे कोणत्या डायरेक्शनने चालले, तुम्ही चालले वरच्या डायरेक्शनने. वरचं डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे उभं डायरेक्शन. हे आडवं डायरेक्शन झालं, हे होरिझॉन्टल आहे, हे होरिझॉन्टल आहे आणि हे आहे व्हर्टिकल. व्हर्टिकल डायरेक्शनने चालले म्हणजे तुम्ही y ऍक्सिस वर ट्रॅव्हल करून राहिले. ऍक्सिस वर तुम्ही किती ट्रॅव्हल करताय, तर 3 अंतर ट्रॅव्हल करताय. मग y ऍक्सिस वर काय असते, x0 असते आणि आपल्याला काय करायचं असते, 0 हा पहिले लिहायचा असते, x हा नेहमी पहिले लिहायचा असते. तर मग x आपण 0 घेतला आणि y चं अंतर किती घेतलं, 3 घेतलं. मग आपण काय केलं, आपला जो 0 0 आहे त्याला इकडे शिफ्ट केलं. हा आता आपला नवीन ओरिजिन झाला आणि नवीन ओरिजिन प्रमाणे मग आपण C पासून D कडे गेलो. C पासून D कडे आपण किती अंतर गेलो, 5 अंतर गेलो. पण आपण आता कोणत्या डायरेक्शनने गेलो, लेफ्ट हँड साइडला गेलो.
म्हणजे ओरिजिन पासून आपण लेफ्ट हँड साईडला गेलो. लेफ्ट हँड साईडला गेलो म्हणजे आपण निगेटिव्ह एक्स ऍक्सिसवर ट्रॅव्हल करून राहिलो. म्हणजे आपण ट्रॅव्हल कोणत्या डायरेक्शनने करून राहिलो? या डायरेक्शन. हे झालं निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ठीक आहे. एक मिनिट. हॅलो. हेलो. हाँ बोलो. क्या मिस्टर दीपक शिरभट है? हाँ जी बोलिए. वेरी गुड आफ्टरनून सर, मैं विकास बात कर रहा हूँ स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक से. मैंने ना आपको पर्सनल लोन के रिगार्डिंग कॉल किया है सर. जब मैं अभी लेक्चर में हूँ, बाद में कॉल कीजिए 1 घंटे के बाद. हाँ जी सर. लेक्चर में हूँ, लेक्चर दे रहा हूँ. ओके ओके. आपको रिक्वायरमेंट थी क्या सर? मैं बाद में कॉल कीजिए आप थोड़ी देर में. ओके सर. तर सी पासून आपण डी कडे आपण ट्रॅव्हल करतो आहे. हे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. दिस इज द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. निगेटिव्ह एक्स ऍक्सिसवर आपल्याला नेहमीप्रमाणे पहिले एक्स चे कोऑर्डिनेट द्यायचे असतात. एक्स ऍक्सिसवर कोऑर्डिनेट येईल -5 आणि वाय येतो 0. जर तुम्ही ऍक्सिसवर ट्रॅव्हल करत आहे तर त्याच्यात काय असते की एक्स ऍक्सिसवर वाय 0 असतो, वाय ऍक्सिसवर एक्स 0 असतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता आपला नवीन जो ओरिजिन आहे तो बनला आहे हा आपला नवीन ओरिजिन आहे. आणि या नवीन ओरिजिन म्हणजे डी आपला आता 0 झाला. डी पासून तुम्ही ए कडे चालले. याचा अर्थ कोणत्या डायरेक्शनने चालले तुम्ही? खालच्या डायरेक्शनने चालले. डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे कोणत्या ऍक्सिस कडे चालले तुम्ही? व्हर्टिकल ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस कडे. मग डी पासून ए अंतर किती आहे? तर हे 3 अंतर आहे. तर 3 अंतर आहे तर आपण वाय ऍक्सिसवर आहे. वाय ऍक्सिसवर काय असते? कोऑर्डिनेट जे असतात ते एक्स ची 0 असतात. म्हणून त्याच्यामुळे हे सिंपल आपण 0 लिहू शकतो. हे येईल 0, -3. अशा पद्धतीने आपण काय करतो की रिलेटिव्ह कोऑर्डिनेट्सने आपण हे ड्रॉइंग काढतो. यालाच कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असं म्हणतात. कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स हे एक्स आणि वायच्या स्वरूपात देतो, दॅट इज कॉल्ड ॲज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. त्याला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. आपण आता हे पाहिले होते फिगर की याच्यामध्ये आपण ए चे कोऑर्डिनेट 0 0 अझ्युम केले. ए पासून बी पर्यंत गेलो, बी पासून सी पर्यंत गेलो, सी पासून डी पर्यंत गेलो, डी पासून ए पर्यंत गेलो. म्हणजे आपण एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत गेलो. तर हे पासून म्हणजे काय? फ्रॉम. पासून म्हणजे फ्रॉम. ऍक्च्युअल मध्ये त्याला फ्रॉम नाही म्हणत. हे फ्रॉमची जी डेफिनेशन आहे ही मी काढलेली डेफिनेशन आहे. म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्याला समजलं पाहिजे म्हणून आपण त्याला फ्रॉम किंवा पासून म्हणतो. ऍक्च्युअल मध्ये त्याचा अर्थ होतो विथ रेफरन्स टू. विथ रेफरन्स टू. B is with reference to A, C is with reference to B, D is with reference to C, A is with reference to D. हे एवढं जर असं सांगितलं तर आपल्याला एकदमच काय वेळ डोकं दुखायला लागेल आणि झेंडू बाम लावा लागेल. मग तेवढं आपल्याला आता रोजच हे शिकायचं आहे. मग रोजच्या रोज झेंडू बाम लावायला परवडेल का? नाही परवडणार. म्हणून मग याला सोपं केलं आपण. सोपं काय? विथ रेफरन्स टू. याच्याऐवजी आपण काय केलं? याला फ्रॉम म्हटलं. फ्रॉम. ओरिजिनल काय ते? विथ रेफरन्स टू. त्याचा आपण शॉर्टकट काढला. ते आहे WRT. विथ रेफरन्स टू हे होतं. WRT असं होतं. त्याला आपण शॉर्टकट केलं. विथ रेफरन्स टू म्हटलं तर ते ग्रामीण भागामध्ये एकदम त्याचं ब्लड प्रेशर वाढते आपल्या विद्यार्थ्यांचं. ते त्याला काही जमत नाही म्हणून आपण फ्रॉम म्हणजे पासून. मग काय बा पासून म्हणजे काय? तर बी हा कशापासून आहे? ए पासून. सी कशापासून आहे? बी पासून. डी कशापासून आहे? सी पासून. ए कशापासून आहे? डी पासून. हो सर, आता समजलं मला. तर हे आपल्याला ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. याच्यासाठी आपण त्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. आलं लक्षात? विथ रेफरन्स टू म्हटलं तर ते हायफाय पुरायला समजेल पण आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला ते समजणार नाही म्हणून आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. मग हे पासून हे कसं दाखवतात? पासून दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. अरे वा सर, हे तर सर आम्ही चिन्ह पाहिलेलं आहे. कुठं पाहिलेलं आहे रे वा? सांगता येते काय? हे चिन्ह पाहिलं आहे का तुम्ही कुठं?
gmail.com. हा पाहिलं आहे का कुठं हे चिन्ह? @चं चिन्ह आहे सर ते. @चं चिन्ह आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, @. मस्त एकदम बढिया. आठवलं म्हणजे झोपला नाही गडी, झोपला नाही त्याच्यामुळे त्याला आठवलं की @चं चिन्ह आहे. तर @चं चिन्ह हे आपण कशामध्ये वापरतो? ईमेल मध्ये. तसा माझा ईमेल ॲड्रेस आहे दीपक शिरभाते, दीपक व्ही शिरभाते @gmail.com. तर हे @चं चिन्ह आहे. तर ते @चं जे चिन्ह आहे ते ईमेल मध्ये आपण म्हणतो किंवा म्हणतो, आहे की नाही? आणि इथे मात्र त्याचा अर्थ काय होतो? फ्रॉम. तसा त्याचा अर्थ काय होतो? विथ रेफरन्स टू प्रिव्हियस पॉइंट, असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. पण हा हायफाय झाला, हे काही आपल्याला एवढं जमणार नाही. विथ रेफरन्स टू प्रिव्हियस पॉइंट म्हणजे बी इज विथ रेफरन्स टू ए और बी इज विथ रेफरन्स टू प्रिव्हियस पॉइंट ए, असा त्याचा मोठा अर्थ होतो. सी इज विथ रेफरन्स टू प्रिव्हियस पॉइंट बी, डी इज विथ रेफरन्स टू प्रिव्हियस पॉइंट सी. हे आपल्याला काही एवढं समजणार नाही. म्हणून आपण काय म्हणायचं? बा बी हा ए पासून घेतला, सी हा बी पासून घेतला, डी हा सी पासून घेतला, ए हा डी पासून घेतला आणि त्याच्यासाठी असं चिन्ह वापरायचं, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर हे असं म्हणजे अगोदरच्या पॉइंट पासून. ठीक आहे. आता टूल टिप हा एक प्रकार आहे. टूल टिप म्हणजे काय? टिप म्हणजे काय? हो सर, टिप म्हणजे माहित आहे ना आम्हाला. काय एवढं काही तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय खेड्यातल्या लोकांना माहित नाही का टिप म्हणजे काय असते? तर आम्ही हॉटेलात जातो, जेवण केल्यावर आम्ही 10 रुपये वेटरला टिप देतो. ते टिप नाही आहे. हे ते टिप नाही आहे. ते टिप वेगळी, ते टिपच असते, त्याला टिपच म्हणतो आपण. ते नाही आहे हे. मग हे कोणती टिप आहे बा? हे टिप म्हणजे कोणती आहे? माहिती देणे. हो सर, आम्ही ऐकलेलं आहे माहिती देतात म्हणजे. तर 2-3 दिवस अगोदरच एक न्यूज आली होती की वलगावच्या पुलावर गांजा पकडला आणि पोलीस आले, कोणतरी टिप दिली होती. हा, ते टिप जे आहे ते म्हणजे हे टिप. टिप म्हणजे काय? टिप म्हणजे माहिती. पोलिसाने काय केलं? एका खबऱ्यानं टिप दिली. टिप दिली म्हणजे काय दिली? माहिती दिली. साहब, ये नंबर का ट्रक है, इसमें गांजा लेके जा रहे हैं, इंदौर से निकले, अमरावती में जाने वाले, रात के इतने बजे पहुंचेंगे, आप देख लो, मेरा इनाम फिक्स कर दो. हे काय केलं? त्यानं टिप दिली. पण त्यानं काय केलं? टिप म्हणजे केवढी दिली? एकदम छोटीशी माहिती दिली. त्यानं काही जास्त पूर्ण सांगितलं नाही की बा ट्रक में कितने आदमी है, कितना गांजा हो सकता है, किसके मालकी का ट्रक है, उसके कागज पत्र है कि नहीं है, कहाँ से निकला है. त्याने जास्त माहिती नाही दिली. बस त्यानं काय केलं? फक्त ट्रकची नंबर प्लेट सांगितली. म्हणजे संक्षिप्त माहिती. संक्षिप्त माहिती याचा अर्थ काय होतो? टिप. थोडीशी माहिती. इट इज कॉल्ड ॲज टिप. तर टूल टिप म्हणजे काय असते? तर टूल टिप म्हणजे संक्षिप्त माहिती असते. मग संक्षिप्त माहिती असते याचा अर्थ विस्तृत माहिती पण असते. संक्षिप्त म्हणजे काय? संक्षिप्त म्हणजे त्याला हायफाय शब्द झाला, म्हणजे मराठी आहे तरी पण हे समजून नाही राहिलं. संक्षिप्त म्हणजे शॉर्ट माहिती. शॉर्ट, एकदम शॉर्ट, त्याला म्हणतात. एकदम कमी मोजकी माहिती, त्याला म्हणतात संक्षिप्त माहिती. विस्तृत म्हणजे काय? विस्तृत म्हणजे एकदम खूप मोठ्या प्रमाणात माहिती. दॅट इज कॉल्ड ॲज ब्रीफ हेल्प. ब्रीफ हेल्प. ब्रीफ म्हणजे सविस्तर माहिती. मग ऑटोकॅड मध्ये दोन्ही पद्धती, सविस्तरी असते आणि ब्रीफ पण असते. आपण म्हणतो की नाही कधी कधी, अरे बा एवढं खायला सांगतो, महत्वाचं सांगणं बा, असं म्हणतो की नाही. तुम्ही म्हणाल सर एवढं खायला सांगायला लागते, महत्वाचं सांगा ना आम्हाला, कसं ड्रॉइंग काढायला लागते. तर मी तुम्हाला महत्वाचंच सांगून राहिलो. मी काही जास्त ब्रीफ मध्ये सांगून नाही राहिलो. मी एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगून राहिलो, कारण की शॉर्टकट मध्ये नाही सांगितलं तर हा सिलेबस होणारच नाही. आपण एकदम कामाकामाचं सांगून राहिलो. तर हे काय असते? टूल टिप काय असते? तर टूल टिप ही छोटीशी माहिती असते. ती कशी मिळते आपल्याला? तर तुम्ही कोणत्याही टूलबारवर जर आपला कर्सर असा पॉइंट केला, एका सेकंदासाठी, फ्रॅक्शन ऑफ सेकंद जर ठेवला तुम्ही, तर तिथे आहे ना लिहून येते की बा हे काय आहे. जसं आता हे इथे तुम्हाला दिसते, हे इथे ही एक लाईन आहे, इथे दिसून राहिले ना, हे एक लाईनचा टूल आहे. म्हणजे यानं काय होते? आपण लाईन काढू शकतो. ठीक आहे, लाईन काढू शकतो. मग इथे जर तुम्ही
तुमचा कर्सर नेला तर इथे तुम्हाला काय दिसेल, तो तिथं टूल टिप देईल की बा हे काय लाईन आहे, हे काय अरे आहे, अरे. वानकडे हा आवाज कमी करा. हे काय अरे टूल आहे, अरे टूल. अरे टूल जे आहे हे अरे टूल आहे. म्हणजे इथे जर तुम्ही तुमचा कर्सर जर नेला इथे तो काय देईल, टूल टिप देईल. टूल टिप काय देईल, अरे. म्हणजे हे काय मास्टरला विचारायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुम्हाला स्वतःच सांगते हे काय बा. हा सर हे रेक्टँगल सारखं दिसून राहिलं. इथं जर तुम्ही नेलं तुम्हाला सांगेल की हा रेक्टँगल आहे. इथं जर तुम्ही गेले समजा इथं या ठिकाणी जर गेले आणि जर इथे कर्सर पॉइंट केला तर तो सांगेल की हे पॉलिगॉन आहे. इथे जर गेले तर इथे तो सांगेल तुम्हाला पॉलीलाईन आहे. अशा पद्धतीने तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीची टूल टिप देईल. टूल टिपचा अर्थ काय होते, स्मॉल हेल्प. इट इज अ स्मॉल हेल्प, छोटी माहिती. टूल टिप टूल म्हणजे साहित्य होते ना काय म्हटलं सर? टूल म्हणजे साहित्य होते ना? टूल म्हणजे ज्याच्या हॅलो सर, टूल म्हणजे साहित्य होते ना? हा साहित्य, याला काय म्हणतात, टूल्स म्हणतात. आता हे जे टूल्स आहे इथे वेगवेगळे, जसे तुम्ही वर्कशॉप मध्ये टूल्स असते, छन्नी हातोडा आहे की नाही, ते काय झालं, टूल्स झाले. छन्नी हातोडा रंदा वगैरे हे टूल्स झाले. तर आता ड्रॉइंग काढायसाठी इथं तुम्हाला काय अवजारं दिलेले आहेत. हे अवजारं जे आहेत, हे अवजारं काय, हे लाईन आहे, हे कन्स्ट्रक्शन लाईन आहे, हे पॉली लाईन आहे, हा रेक्टँगल आहे, हे अरे आहे. म्हणजे हे टूल्स दिलेले, हे अवजारं दिलेले आहेत. याच्या साहाय्यानं तुम्हाला ड्रॉइंग काढायचं आहे. तर याच्याबद्दलची जी माहिती आहे, माहिती कशी, संक्षिप्त माहिती, छोटी माहिती जी असते हे टूल टिपच्या माध्यमातून दिली जाते. जसं मी या अरे टूलवर जर पॉइंट केलं तर मला इथं तो लिहून देते अरे. अरेचा अर्थ काय होतो की मल्टिपल पॅटर्न्स. हो सर, आम्हाला माहिती आहे ना, अरे तुरे आम्ही लय करतो. अरे ते अरे नाहीये, हे इंग्लिश मधलं अरे. ते अरे तुरेवाला अरे अरे नाही आहे, हे इंग्लिश मधलं अरे. अरेचा अर्थ काय होतो की पॅटर्न, मल्टिपल इन्स्टन्सेस. जेव्हा आपण ते शिकू त्यावेळेस तुम्हाला येईल ते. हे काय आहे, लाईन टूल आहे. हे लाईन टूल आहे. तर असं प्रत्येक टूल बद्दल तुम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे. आता समजा हे प्रिंटर आहे, तर हे प्रिंटर, हे प्रिंट आहे, हे तसंही आपल्याला डोळ्यानं समजते, पण तो लिहून देते तिथं किंवा प्रिंट. हे काय, कट आहे, तर तो लिहून दिली तर कट. याच्यावर जर तुम्ही पॉइंट केलं तर तुम्हाला एक टूल टिप मिळेल. ठीक आहे. तर आता जे आपण एक लाईन कमांड दिली, लाईन कमांड दिल्याच्या नंतर तो आपल्याला सांगेल इथे स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. खालच्या साईडला पहा तुम्ही, खालच्या साईडला स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. मग आपण काय केलं, तिथे नेक्स्ट पॉइंट दिला. 5,0 0,3 -5,0 0 -5,0 0 -3. तुम्ही म्हणा सर इथं निघालं तर काहीच नाही. अरे थांबा ना, झूम करतो. आता पहा, एक छोटासा रेक्टँगल निघाला. आता त्याला आपण झूम करू. झूम केल्यावर तो आपल्याला मोठा दिसेल. एक छोटासा निघाला, इथे तो दिसूनही राहिला पण तो छोटा आहे. इथे निघाला, याला झूम केलं की तो मोठा होईल. कारण की आपण डायमेन्शन जे आहे ते खूप छोटे दिले होते ना, खूपच छोटे होते डायमेन्शन. डायमेन्शन किती होते, 5 आणि 3, 5 mm आणि 3 mm. त्याच्यामुळे तो छोटाच निघणार आहे. ऍक्च्युअल मध्ये डायमेन्शनच कमी होते ना. जेव्हा आपण तो मोठा करू, झूम करू, त्यावेळेस तो मोठा दिसेल. झूम करणं म्हणजे काय, तर भिंगातून पाहणे म्हणजे झूम करणे. समजा तुम्ही मुंगी जर भिंगातून पाहिले तर तुम्हाला ते मोठी दिसेल. ऍक्च्युअल मध्ये मुंगीची साईज मोठी आहे काय, नाही आहे. अँड जी आहे ती छोटीच आहे, पण व्हेन यू सी इट फ्रॉम द मॅग्निफाईंग ग्लास इट विल लुक बिगर. आपण त्याला झूम करतो, काय होतं की ते मोठं दिसायला लागते. मग अशा पद्धतीने आपण कमांड दिली, एक आपण कमांड दिली लाईन कमांड, एल कमांड दिली. एल कमांड दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं असते, तो म्हणते स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट म्हटलं की आपल्याला लेफ्ट माउस बटन क्लिक करायचं असते. लेफ्ट माउस बटन क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सरळ सरळ कोऑर्डिनेट्स टाकायचे. 5,0 0 3 -5,0 0 -3 आणि त्याच्यानंतर एस्केप दाबायचं. एस्केप दाबल्याने कमांड कॅन्सल होऊन जाईल
आणि कॅन्सल झाल्याच्या नंतर झूम कमांड द्यायची. झूम कमांड दिल्याच्या नंतर मग ते मोठं दिसायला लागेल. आता मी झूम कमांड देतो. झेड एंटर ई एंटर असं केलं मी आणि झूम केल्याबरोबर हा रेक्टँगल मोठा झाला स्क्रीनवर. मग झेड डबल एंटर केल्याने मी थोडंसं ऍडजस्टमेंट केलं त्याला आणि पहा आता तो स्क्रीनवर आपल्याला छोटा जो रेक्टँगल आहे तो आता मोठा दिसायला लागला. अशा पद्धतीने झूमनं आपण छोटा मोठा करू शकतो. सर हे तुम्ही सांगितलं म्हटलं फास्ट सांगितलं तर आपण याला इथे जे काय सांगितलं होतं हे याच्या कॉम्प्युटरमध्ये स्टोअर राहते आणि याला आपण कॉपी पेस्ट पण करू शकतो. मी काय केलं सर्वात पहिले काय केलं, कमांड दिली. मला रेक्टँगल मी दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर रेक्टँगल टूल आहे, दुसरं म्हणजे मी 4 लाईन जे आहेत ते एकामेकाला जॉईन करून सुद्धा रेक्टँगल काढू शकतो. मग मी कसा रेक्टँगल काढेल तर मी पहिली लाईन अशी घेईन, दुसरी अशी घेईन, तिसरी अशी घेईन आणि चौथी अशी. 4 लाईन जर मी एकामेकाला जोडल्या तर मी रेक्टँगल काढू शकतो. सर पण तुम्ही हे असंच कोण काढलं, हे असंच कोण गेले तुम्ही? अरे बा तेच तर सांगितलं होतं ना पहिल्या दिवशी की अँटी क्लॉकवाईज काढायचं आहे म्हणून. हे अँटी क्लॉकवाईजच काढायचं आहे. नेहमी असंच जायचं आहे, असंच जाण्यात फायदा आहे. आलं लक्षात? सर उलट झालं ना, ते इकडे तुम्हाला जरी उलट असेल तरी ऑटोकॅडसाठी तेच सर्क आहे. त्याच्यामुळे हे अशाच पद्धतीने काढायचं, असं नाही काढायचं. ही चुकीची पद्धत आहे. म्हणजे चुकीची म्हणजे काढता येते असंही पण ते उलटी होऊन जाईल पद्धत. ऑटोकॅडच्या हिशोबाने डिफॉल्ट सिस्टीम जी आहे ती आपली पहिली बरोबर आहे, ही अशी चुकीची आहे. मग काय केलं आपण, एल आणि एंटर केलं. एंटर म्हणजे एंटरचं जे साईन असते ते असं असते, एंटर की असते. एंटरवर तुम्हाला अशी साईन दिसते किंवा एंटर असं लिहिलेलं असते. एंटर की म्हणजे कमांड आपण दिली. मग कमांड दिल्याच्या नंतर काय होतं, ऑटोकॅड आपल्याला एक प्रश्न विचारते, लाईन स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. हा त्यांना प्रश्न विचारला. हो बा तुम्ही लाईन कमांड दिली, आता तुम्ही पहिला पॉइंट द्या, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. याचा अर्थ काय, पहिला पॉइंट द्या, पहिला पॉइंट स्पेसिफाय करा. आपण तो कसा स्पेसिफाय करतो, आपण करतो लेफ्ट माउस बटन क्लिकनी. लेफ्ट माउस बटन क्लिकनी, लेफ्ट माउस. सर हे तर काही दिसत नाही बा. अरे बा ते त्याच्यासाठी इथं येऊन करावं लागते. ते थोडी दिसत असते की, ते थोडी दाखवता येते की लेफ्ट माउस बटन क्लिक. मग इकडे कॅमेरा ठेवावा लागेल आपल्याला की हा लेफ्ट माउस करते की राईट करते. तर याच्यासाठीच मग ते सारं ऑनलाईन नसते करता येत. काही गोष्टी ऑनलाईन करता येतात, पूर्णच्या पूर्ण गोष्टी ऑनलाईन करता येत नाही. हे काही इंजिनिअरिंग आहे. इंजिनिअरिंग हे तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज आहे. हे शिवाजीचा इतिहास नाहीये की मी प्रवचन करून राहिलो तुम्ही ऐकून राहिले. शिवाजी महाराजांनी असं केलं होतं, शिवाजी महाराजांनी तसं केलं होतं, शिवाजीने एवढे किल्ले जिंकले, शिवाजी मग यायच्या औरंगजेबाच्या कैदीतून सही सलामत सुटले. ते तसं नाहीये. हे इतिहास नाहीये की इथं कीर्तन केलं आणि ते जमते. हे इंजिनिअरिंग आहे. मेडिकल सायन्सेस किंवा इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिस करावं लागते, हे करून पाहावं लागते तरच येते ते. त्याच्यामुळे आपल्याला ते कॉलेजमध्ये येऊन कॉम्प्युटरवर बसून माझ्या प्रेझेन्समध्ये जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हाच ते तुम्हाला येईल. आता फक्त आपण थिअरी सांगू शकतो की बा हे असं असं करायचं. लेफ्ट माउस बटन क्लिक करायचं. लेफ्ट माउस बटन क्लिक केलं की मग तो काय म्हणते, स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. मग तो प्रश्न चेंज करून टाकते. हा प्रश्न येते मग स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट म्हणजे काय, पहिले त्यानं काय विचारलं, तुम्ही पहिला पॉइंट द्या. मग तुम्ही काय केलं, लेफ्ट माउस बटन क्लिक केलं, त्यानं पहिला पॉइंट दिला. मग त्यानं दुसरा प्रश्न काय विचारला, स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट द्या. नेक्स्ट पॉइंट देताना तुम्ही काय केलं, शिफ्ट दाबलं आणि 2 नंबरचं बटन दाबलं. शिफ्ट कशासाठी दाबलं, कारण की जर तुम्ही 2 नंबरचं बटन दाबलं असतं तर 2 उमटला असतात. पण शिफ्ट दाबल्यामुळे काय झालं, @ उमटला. @ मग तुम्ही काय केलं, 5 नंतर कॉमा शोधला आणि 0. सर हे तर कठीण दिसते आम्हाला, कधी कीबोर्ड वापरलाच नाही, आम्हाला काही दिसणारच नाही. हा प्रॉब्लेम येणारच आहे तुम्हाला, कारण की तुम्ही जर कीबोर्ड दाबला नाही, वापरला नाही तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येईलच की 5 कुठं आहे, कॉमा कुठं आहे, 0 कुठं आहे, शिफ्टचं बटन कुठं आहे. हे सर्व प्रॅक्टिस करावं लागतं, त्याच्याशिवाय ते दिसणार नाही. तर पोट्टे भिरभिर पाहतात. मग
कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, आम्हालाच सांगायला लागते की ही इथं आहे भाऊ. कारण की 26 अल्फाबेट असतात, पण कॉम्प्युटरवर कधी कधी 100 बटन्स असतात, 101 असतात, 110 बटन्स असतात. 101चा कीबोर्ड असते, कधी 110चा कीबोर्ड असते. एवढे बटन्स असतात त्याच्यात, ते आपल्याला शोधायचं असते. @ कुठे आहे, 5 कुठे आहे, कॉमा कुठे आहे, 0 कुठे आहे, आणि मग एंटर करायचं. मग त्याच्यानंतर दुसरा पॉईंट @0,3, @5,0, @0,-3, आणि इथे कॅन्सल. कॅन्सल काय केलं आपण, काय कॅन्सल केलं? कॅन्सल म्हणजे कमांड कॅन्सल केली. कारण की ही जी एल कमांड आहे, एल म्हणजे लाईन कमांड, इथे तुम्हाला हा स्मॉल मध्ये दिसते पण ऍक्च्युअल मध्ये कॅपिटल मध्ये एल असा देईल. तर ही लाईन कमांड जी ही कंटिन्युअस कमांड आहे. कशी कमांड आहे? कंटिन्युअस. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॅन्सल करत नाही तोपर्यंत तो लाईनच काढत राहते. जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की कॅन्सल, आता मला लाईन काढायची नाहीये, कारण की तुमचा रेक्टँगल पूर्ण झाला, आता तुम्हाला लाईन काढायची गरज नाही, तर मग तुम्हाला कॅन्सल द्यावं लागतं. मग हे कॅन्सल आपण कसं देतो? तर याच्यासाठी आपण एक की वापरतो, एस्केप नावाची, ESC. ही कुठे असते एस्केप नावाची की? एकदम कोपऱ्यात असते, लेफ्ट हँड साइडला एकदम कोपऱ्यातली जी की असते ती एस्केप की. मग इथं काय होईल, तुम्हाला एक छोटा रेक्टँगल काढलेला दिसेल. मग तो छोटा रेक्टँगल आपल्याला काय करायचा? मोठा करायचा. मग मोठा करायसाठी झूम कमांड द्यायची. झूम कमांड द्यायसाठी झेड एंटर करायचं. झेड एंटर केलं की तुम्ही झूम कमांड देऊ शकता. त्याच्यानंतर ई एंटर करायचं. ई एंटर केलं की एक्सटेंड म्हणजे जेवढी स्क्रीन आहे तितका तो जो रेक्टँगल आहे तो झूम होऊन जाईल. जेवढी स्क्रीन आहे तेवढा रेक्टँगल झूम होईल. झेड एंटर, ई एंटर असं करायचं, म्हणजे तो रेक्टँगल जो आहे तो मोठा होईल. झेड एंटर करायचं आणि ई एंटर करायचं. झेड एंटर आणि ई एंटर. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा ही एंटर की दाबायची. नाही तर मग पोरं काय करतात, विद्यार्थी झेड नुसतं लिहून ठेवतात, एंटरच करत नाही. मग ते कॉम्प्युटरला समजतच नाही की याला द्यायची आहे की नाही आहे. त्याला असं वाटतं हा वाटच पाहून राहिला बा. एंटर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कमांड आतमध्ये जाणार नाही. म्हणून एंटर करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणा इथं दिसून नाही राहिलं, पण इथं प्रत्येक ठिकाणी एंटर हे दाबलेलं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही एंटर की दाबणार नाही तोपर्यंत कमांड आतमध्ये जाणार नाही. हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं आहे? एंटर प्रेस केलेला आहे. इथं पण एंटर प्रेस केलं. सर हे दिसत काऊन नाही? अरे हे नसते दिसत बा. हे दिसासाठी मग वेगळे कॅमेरा लावा लागेल की एंटर प्रेस केलं की नाही केलं. हे नसते दिसत. इथं काय केलं? कॅन्सल करायसाठी आपण एस्केप की प्रेस केली. एस्केप. मग एवढं जर दिसलं असतं, एवढं जर समजलं असतं, तर घरीच त्यानं कॉलेज खोललं असतं, घरीच शिकले असते. ते तसं पॉसिबल नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला युट्यूबचा व्हिडिओ पाहूनच सारं झालं असतं ना, आहे की नाही? आता ते तसं शक्य नसते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एंटर की हे प्रेस करावं लागेल. आपल्या मराठीत म्हण आहे ना, गुरुशिवाय ज्ञान नाही, म्हणून. तर ते गुरु आवश्यकच आहे. नाही तर सर्व युट्यूबवर नाही शिकता येणार तुम्हाला. हा, मदत मात्र मिळेल. आजचं तुमचं लेक्चर तुम्ही आता मी सर जेवण करत होतो, 5 मिनिटं उशिरा झालो, मग ते तुमचं प्रेझेंटेशन चालू झालं. तुम्ही सांगितलं होतं की एकच्या अगोदर जॉईन व्हा, त्याच्यानंतर ते सिस्टीम अलाउ करत नाही. हे काही मी काही मनाने नाही सांगून राहिलो. हा जो प्रॉब्लेम आहे हा मागच्या वर्षी येत होता, त्याचे मागच्या वर्षी येत होता. म्हणजे मला माहित आहे की बा हे जे सिस्टीम आहे ऑटोमॅटिक वाली, ते प्रेझेंटेशन चालू झालं की कोणाला काही जॉईन करू देत नाही. म्हणून मी तुम्हाला ते जेव्हा मेसेज टाकतो तेव्हा सांगतो की बा 1 मिनिट अगोदर पहिलेच जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण की एक वेळा ते प्रेझेंटेशन मोड मध्ये गेलं की ते काही केल्या जॉईन करू देत नाही. तर मग तुम्ही त्याचा फायदा काय करू शकता की बा आपण रेकॉर्डिंग पाहू शकतो. मिस झालं तर आपलं रेकॉर्डिंग अवेलेबल असते, ते शक्य आहे. त्याचं युट्यूबमध्ये यूज करू शकता तुम्ही. पण मात्र 100% बा युट्यूबच्या भरोशावरच मी आता ऑटोकॅड शिकतो, दॅट इज नॉट पॉसिबल.
आता आपल्या जे नोट्स पाठवलेले आहेत, सर मला तर नोट्स मिळालेच नाही. पहिल्याच दिवशी आपण जेव्हा चालू केलं की नाही त्याच्या अगोदरच नोट्स पाठवून दिल्या होत्या. या नोट्समध्ये PDF जी फाईल आहे त्या PDF फाईलमध्ये हे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी काही ड्रॉइंग्स आहेत. हे आपण पाहिलं, पहिलं वालं जे आहे ते केलं आपण, हे आपलं झालं आहे, हे कम्प्लीट केलं आपण. आता आपण हे पाहू. आता हे पाहताना आपल्याला हे जर काढायचं आहे दुसरं ड्रॉइंग, तर हे इथे आपण स्टार्ट पॉइंट जो आहे तो हा असा घ्यायचा, मग इथून असं जायचं, इकडे जायचं, मग वर जायचं, इकडे जायचं, इकडे जायचं, अँटी क्लॉकवाईज जायचं नेहमी. म्हणजे कधी तुम्ही स्टार्ट करताना काय करायचं, हा स्टार्ट पॉइंट घ्यायचा. हे ड्रॉइंग काढत असेल तर हा स्टार्ट पॉइंट घ्यायचा, हे ड्रॉइंग काढत असेल तर हा स्टार्ट पॉइंट घ्यायचा, आणि जायचं कसं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जायचं. इथे जर काढायचं असेल तर हा स्टार्ट पॉइंट घ्यायचा. अशा पद्धतीने काढायचं, अँटी क्लॉकवाईज काढायचं नेहमी. का काढायचं त्याचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की डिफॉल्ट सिस्टीम जी आहे ऑटोकॅडची ती अँटी क्लॉकवाईज आहे. त्याच्यामुळे आपण डिफॉल्ट सिस्टीम सोबत गेलं आपल्या डोक्याला हेडॅक नाही, मास्टरच्या डोक्याला हेडॅक नाही, कोणालाच हेडॅक नाही. नाही तर काय होईल की आपल्याला पहिलेच कॉन्फिडन्स कमी, त्याच्यात जर आपल्याला काढताच नाही आलं तर मग आपला कॉन्फिडन्स एकदम कमी होऊन जाईल, आत्मविश्वास कमी होऊन जाईल, आणि मग आपण फक्त प्रेक्षक बनू, विद्यार्थी राहू नये. प्रेक्षक म्हणजे फक्त पाहत जाऊ आपण, अरे मस्त काढून राहिले, सर मस्त काढतात, मास्तर आपला जबरदस्त ड्रॉइंग काढते, पण त्याचा स्किलचा तुम्हाला उपयोग झाला पाहिजे, तुम्हाला काही काढता आलं पाहिजे, मास्टरला तर येतेच. आता विद्यार्थ्याला काढायचं आहे, विद्यार्थ्याला शिकता आलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला ते स्वतः काढून पाहावं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्याचे पथ्य पाळावं लागतील, किंवा आपलं नेहमी ड्रॉइंग जे आहे ते अँटी क्लॉकवाईजच झालं पाहिजे, जेणेकरून प्रॉब्लेम्स कमीत कमी आले पाहिजे आणि आपल्याला लवकरात लवकर. आता आपल्याला सेकंड फिगर जी आहे, सेकंड फिगर म्हणजे कोणती, ही फिगर काढून टाकू आपण, ही वाली. या फिगर मध्ये आता कशी काढायची, याच्यासाठी काय करायचं, पहिले लाईन कमांड द्यायची. ती लाईन कमांड मी इथे स्किप केली, पण एल कमांड तुम्हाला द्यावं लागेल. एल कमांड आणि एंटर करावं लागेल. पुन्हा तुम्हाला कॉम्प्युटर प्रश्न विचारेल, तोच प्रश्न जो मागच्या वेळेस विचारला होता, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, पहिला पॉइंट द्या. पहिला पॉइंट कसा देतो आपण, लेफ्ट माउस बटन क्लिकने देतो. पहिला पॉइंट आपल्याला द्यायसाठी लेफ्ट माउस बटन क्लिक दाबावं लागतं. लेफ्ट माउस बटन क्लिक दाबायचं, नंतर द्यायचं @9,0 असे कोऑर्डिनेट्स द्यायचे, नंतर 0,9 द्यायचं, एंटर करायचं. एंटर हे याच्यात दाखवलेलं नाहीये, पण ते करावं लागतं. एंटर केल्याशिवाय समोर जाणार नाही किंवा लाईन निघणार नाही. याच्यात जरी दाखवलेलं नाहीये तरी ते करावं लागेल, एंटर प्रत्येक ठिकाणी. हे एंटरचं चिन्ह आहे, हे एंटरचं चिन्ह आहे. तर असे कोऑर्डिनेट्स द्यायचे, 1 बाय 1 कोऑर्डिनेट्स द्यायचे, आणि प्रत्येक ठिकाणी एंटर की दाबायची. सर हे मी लिहून घेऊ का आता एखाद्या याच्यात कॉपीत, काही लिहायची गरज नाही ना बा, हे रेकॉर्डिंग करणारच आहे ना, काय लिहायला लागते, जुन्या काळात लिहित होते बरोबर, आता हे रेकॉर्डिंगच आहे ना, त्याच्यामुळे याची काही लिहायची गरज नाही. आता हे युट्यूबवर राहणारच आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही कधी पाहू शकता, आहे की नाही. तर प्रत्येक वेळेस एंटर करायचं. एंटर केल्याच्या नंतर लास्ट मध्ये तुम्हाला ही कमांड कॅन्सल करायसाठी एस्केप की दाबायची आहे, ESC एस्केप की दाबल्याने कमांड कॅन्सल होईल. ही कमांड कॅन्सल करायची. सर कधी हे करायचं कॅन्सल कधी करायची, ज्यावेळेस तुमचं ड्रॉइंग कम्प्लीट झालं, ज्यावेळेस तुमचा हे जे ड्रॉइंग आहे असं 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 इथपर्यंत आलं की हे एस्केप कमांड दाबून द्यायची. एस्केप कमांड दाबली की तुमचं ड्रॉइंग कम्प्लीट झालं. तिथे ते लाईन कमांड जी आहे ती कॅन्सल होऊन जाईल आणि ड्रॉइंग कम्प्लीट होऊन जाईल. तर एस्केप काय करते, कॅन्सलेशन ऑफ द कमांड. कॅन्सलेशन ऑफ द कमांड साठी आपण एस्केप वापरतो. आता ड्रॉइंग काढायचं कोणत्या डायरेक्शन, बिलकुल याच डायरेक्शनने काढायचं. म्हणजे हा आपला स्टार्ट पॉइंट घ्यायचा, इथून सुरुवात करायची, इकडे जायचं, नंतर वर जायचं, मग इकडे जायचं, खाली यायचं, इकडे जायचं, खाली यायचं, इकडे जायचं, खाली यायचं, अशाच पद्धतीने काढायची. याला म्हणतात काउंटर क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं, CCW, काउंटर क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ड्रॉइंग काढायचं.
अशा पद्धतीने काढायचं नेहमी. ठीक आहे. आता तुम्ही घरी काय करू शकता, तर घरी तुम्ही काय करू शकता, जसे मी कोऑर्डिनेट्स लिहून पाठवले तसे तुम्ही कोऑर्डिनेट्स लिहून मला मेसेज करू शकता. जर तुम्हाला मोबाईलमध्ये लिहिता येत असेल तर. तुम्हाला समजा मोबाईलमध्ये टायपिंग करता येत नसेल, तुम्ही काय करू शकता, एका कागदावर लिहू शकता आणि मला ते पाहू शकता. होमवर्कमध्ये तुम्ही काय करू शकता, हे प्रत्येक याचे कोऑर्डिनेट्स, म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स, याचे कोऑर्डिनेट्स, याचे कोऑर्डिनेट्स, आता हे तर 2 काढलेच आपण, पण बाकीचे काढायचे आहेत. तर प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स तुम्ही घरी तयार करून मला पाठवू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नमूद करायची, @, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर एंटरची साईन. जेवढं तुम्ही चांगलं लिहाल तितकं तुम्ही चांगलं काढू शकाल. जेवढं तुम्ही शॉर्टकट माराल तितकं तुमचं चुकत जाईल. आणि इथे चुकलं तर तुमचा कॉन्फिडन्स, आणि कॉन्फिडन्स कमी झाला तर तुमचा हातातून ऑटोकॅड कायमस्वरूपी चाललं जाईल. आलं लक्षात. तर हे एक टीप आहे. टीप म्हणजे तुम्हाला एक सल्ला आहे की अशा पद्धतीने तुम्ही घरी याची प्रॅक्टिस करू शकता. आणि तो स्कॅन केलेला जो कागद आहे तो मला पाठवू शकता व्हॉट्सॲपवर. मग मी ते पाहून तुम्हाला सांगू शकतो की वा हे बरोबर आहे की नाही आहे, कोऑर्डिनेट्स बरोबर आहे की नाही आहे. शक्यतोवर काय करायचं, फिगर आणि त्याच्या खाली आपण कोऑर्डिनेट्स लिहायचे, म्हणजे ते लक्षात येईल, लवकर लक्षात येईल. आणि तुम्ही डायमेन्शन चेंज पण करू शकता, पण शक्यतोवर आता याच डायमेन्शननी, हे जे आपल्या नोट्समध्ये आहेत त्याच डायमेन्शनने तुम्ही ते काढून पाठवा. असं जर केलं तर तुमची थोडीशी प्रॅक्टिस होईल, जेणेकरून जेव्हा पुढच्या हप्त्यामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये याल तर तुम्हाला डायरेक्ट कॉम्प्युटर बसून डायरेक्ट करता येईल. ठीक आहे. तर इथे आज आपण आपलं लेक्चर थांबूया आणि उद्या इथूनच आपण कंटिन्यू करू. उद्या आपण पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ती घेऊ. आता जे विद्यार्थी याच्यात जॉईन होऊ शकले नाही, सर कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे? पाहता येईल. हा सांगा सर, कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे? कॉलेज स्टार्ट झालेलं आहे, फक्त तुम्ही आले नाहीये. आम्ही तर कॉलेजमध्ये, मी तर कॉलेजमध्ये बसलेलो आहे. नाही सर, मी हॉस्टेल बंद आहे. सर आम्ही 200 विद्यार्थ्यांना हॉस्टेल चालू झालं आहे. हॉस्टेल तर ते चालू, मला वाटते क्लिनिंग वगैरे चालू आहे, ते चालू होईल. पण तुम्ही गावात रूम वगैरे करून राहू शकता, तो काही इश्यू नाही. तुम्ही जर इथं आले तर आपल्याला प्रॅक्टिस, नाही तर हे असंच कीर्तन चालू राहील. आणि कीर्तन जर चालू राहिलं तर ऑटोकॅड सुटून जाईल तुमच्या ह्याच्यातून. रूम मिळेल काय सर का? गावात बाबा रूम भेटतात ना. हे काय आपण मुंबईत थोडीच राहतो काही रूम नाही भेटणार. मी जेव्हा मुंबईत गेलो नाही. मला प्रॉब्लेम केला होता. हा रूम आहे ना बोरकर सर लेक्चर तर एकच होती. हा लेक्चर बोरकर सर प्रिपरेशन करून राहिले ना. ते बम बारूद बनवली त्यांना. आता ते एकदम फार आहे. मग बोरकर सरचं पुसे सरचं झालं की मग PH खडसे सर, मग तिकडे रंगारे सर, ते पाहून एकदम त्यानं आता बारूद बिलकुल ठेवलेली आहे. आता फायरच करायचं. ते पहिले कसं सेटिंग झाली नाही की नाही, त्याच्यामुळे ते आता पाहिलं त्यानं, आता ते चालू करते. प्रॉब्लेम असा आहे की डेटा नाही संपला पाहिजे की नाही, आपल्याला ते डेटाही पाहावं लागते ना. आता मी पहिले स्टार्ट केलं, सर तुम्ही वा म्हणे पुढं, हम हाय बोले तुम्हारे पीछे, असं करून मग मला स्टार्ट लावला त्यानं. पण आता ते स्टार्ट कधी करू शकतात, आलं लक्षात. पद्धतीने तुम्ही हे पाठवा. ठीक आहे. तर ऑनलाईन बनवून क्लासेस करू. आणि बाकीचं काही बोलायचं असेल तर रेकॉर्डिंग चालू आहे ना, त्याच्यामुळे डेटा पण बसतो. तर इथे आपण आज स्टॉप करू आणि मी इथे रेकॉर्डिंग बंद करतो. ओके, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.